वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे। काही निवडक पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून बीडमध्येच कार्यरत आहेत आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि गुन्हेगारांना पाठबळ देण्यात येतोय, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला। मस्साजोगमधील परिस्थितीला स्थानिक पोलीस जबाबदार आहेत, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। या प्रकरणाच्या सुनावणी वेळी कोर्ट परिसरामध्ये आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबाची देखील भेट घेतली आहे। या भेटी दरम्यान मुंडेंच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालंय। परळीच्या तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली होती। या हत्येमागे वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सुशील कराडचा हात असल्याचा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला। वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या आमदारकीला ठाकरे गटानं मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान दिलंय। ऐरोलीचे उमेदवार MK मडवी यांनी याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी कोर्टानं गणेश नाईक यांना नोटीस बजावली आहे, तर सत्तेच्या बळावर भ्रष्टाचाराचा अवलंब करत निवडणूक जिंकल्याचा MK मडवी यांनी आरोप केला। कुंभमेळ्याला जाणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या आमदारांना फडणवीसांनी एक पवित्र साबण द्यावा असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तर कुंभमेळ्यामध्ये तुम्ही कितीही स्नान करा तरीही तुमचं पाप धुतलं जाणार नाही, असा घणाघात देखील राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी काल उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे, तर फडणवीसांनी आढावा बैठक घेतल्यानंतर शिंदेंनी आढावा बैठक घेण्याची ही दुसरी वेळ आहे। याआधी फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बोलावलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर होते, मात्र काही दिवसांनी बैठक घेत कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला गेला होता। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले। बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आहे, तर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं असा आशयही बॅनरवर लिहिण्यात आलाय। मराठी सेनेनं हे बॅनर लावल्याचं कळतंय। निवडणुकांनंतर देणग्या मिळवण्यामध्ये भाजपनेच बाजी मारली आहे, तर भाजपच्या तिजोरीमध्ये 4000 कोटींपेक्षा जास्त देणगी जमा झाली आहे। असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म या संस्थेनं राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणगी संदर्भातील अहवाल जाहीर केला। गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मिठी नदीच्या 2 दशकातील गाळ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडली आहे, तर सुमारे 1300 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता। 18 कंत्राटदारांपैकी 3 पोलिसांनी चौकशी केली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात नवा वाद सुरू झालाय। राज्यामध्ये एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी अशी मागणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केली आहे आणि यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय। ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत। नव्या कायद्याअंतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरलेत। ज्ञानेश कुमार हे 1988 बॅचचे केरळ कॅडरचे IAS अधिकारी आहेत। 350 मांजरी एकाच फ्लॅटमध्ये ठेवण्याच्या पुणेकर मालकिणीने पशुसंवर्धन विभागाच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे, तर मांजरींना खराडीमध्ये हलवण्याबाबत नोटीस देण्यात आली होती। अजूनही मांजरी फ्लॅटमध्येच असल्यानं पशुसंवर्धन विभाग त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका या दोन्ही बहिणींवर कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल सोसायटीतले रहिवासी विचारतात। यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला आता सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिलाय। यापुढे रणवीरला भारतात कोणताही शो करता येणार नाही असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्याचप्रमाणे न्यायालयाने रणवीरला अटकेपासून दिलासा दिला असला तरी कडक अटी घालून दिल्यात। तपास पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट जमा करावं अशी अट अलाहाबादियाला घालण्यात आली आहे।